यमहं वदामि तं वदेथ। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, शरणागमनं संपूर्णं पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नादाना वैरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादयामि। मुस्सावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरय मज्जपमादठाना वैरमणि सिक्खापदं समादयामि। ते शरणेन सतिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन संपादेथ। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। आज आपण नंद विषय पाहणार आहोत, 13वी आणि 14वी गाथा। नंद स्थविर कथा है। यथा अगारं दुच्छन्नं उट्ठी समन्ति विज्जति एवं अभावितं चित्तं रागो समन्ति विज्जति। की जशा प्रकारे एखादी कुटी आहे, तर ते कुटी काय चांगल्या प्रकारे जर शेकारली नसेल गवतानी वगैरे, तर काय होतो, पाऊस जर पडला त्यातून काय होतो, पाणी वगैरे मधात शिरतो। तर ते कशामुळे, की ती जी कुटी आहे तर चांगल्या प्रकारे काय केलेली आहे, गवतानी झाकलेली नाही आहे, त्यातून पाणी जर आलं तर ते पाणी काय त्या कुटीमधून खाली टपकते, गळते। तर त्याचप्रमाणे जसं आपलं चित्त आहे, जर आपण ते चित्त ध्यान करून जर आपण ध्यान जर केलं, तर त्या ध्यान न केल्यामुळे काय होते, आपल्या मनामध्ये राग द्वेष मोह माया मत्सर काय प्रवेश करते। तर कशा असल्यामुळे, जशी ती कुटी चांगली जर शाकारली नाही, ते जर कंटिन्यू त्याच्यातून खाली जर पाणी जर वाहू लागलं, येऊ लागलं, तर ते कशामुळे पाणी खाली ते टपकते, कशामुळे, की ती कुटी काय चांगल्या प्रकारे आपण शेकारली नाही, चांगल्या प्रकारे झाकली नाही, म्हणून ते काय करते, पाणी मधामध्ये प्रवेश करते। तर त्याच्यामुळे सुद्धा जर आपण ध्यान भावना केली नाही, अभ्यास केला नाही, तर काय होते, की ते जे राग द्वेष आपल्यामध्ये काय ते तशा प्रकारे मधामध्ये, जसं आपण जर कुटी जर चांगली केली नाही तर काय पाणी पडल्यानंतर काय होते, तर ते पाणी त्या कुटीमधून काय करते, मधामध्ये प्रवेश करते। तशाच प्रकारे आपण जर आपल्या जीवनामध्ये जर ध्यान केलं नाही, कोणतं अनित्य ध्यान केलं नाही, अशुभ ध्यान केलं नाही, मैत्री ध्यान केलं नाही, आहे की नाही, तर जर असं नाही केलं तर काय होते, मनामध्ये राग द्वेष मोह माया मत्सर
प्रवेश करते. त्याच्यानंतर दुसरी गाथा, यथा अगारं सुच्छन्नं उठ्ठीनं समंती विज्जती एवं शुभावितं चित्तं रागोन समंती विज्जती. जर आपण चांगल्या प्रकारे जर कुटी जर झाकली आहे की नाही, व्यवस्थित झाकली, तर किती जरी पाणी पडलं तरी ते पाणी त्या कुटीमध्ये प्रवेश करते का, झोपडीमध्ये प्रवेश करते का? नाही. का नाही? कारण ती कुटी चांगल्या प्रकारे, चांगलं गवताने चांगल्या प्रकारे ती झाकलेली आहे. किती जरी पाणी पडलं तर त्या कुटीमध्ये प्रवेश करत नाही. त्याचप्रमाणे आपण ध्यान भावना केली, चांगला अभ्यास केला, आपलं चित्त निर्मळ केलं, तर पाणी किती जरी पडलं, जशाप्रमाणे त्या कुटीवर किती जरी पाणी पडलं ते मधामध्ये एक थेंब सुद्धा खाली पडत नाही कुटीमध्ये. त्याचप्रमाणे आपण जर कंटिन्यू जर ध्यान केली, मैत्री भावना केली, अशुभ भावना केली, आनापानासती केली, नाना प्रकारच्या भावना जर केल्या, ज्याला आपण सतीपटांची भावना केली, तर आपल्या मनामध्ये काय होते, राग द्वेष मोह माया मत्सर प्रवेश करत नाही. तर ही गाथा बुद्धाने कोणाला उद्देशून केली? नंदकुमारला, आहे की नाही. तर बघा, हे धर्मदेशना जेतवनामध्ये साधना करत असताना बुद्धांनी नंदाला उद्देशून म्हटलेली ही गाथा, जे गाथा सांगितली की नाही, तर ती गाथा कोणाला म्हटली बुद्धांनी? नंदाला. तर पहा, जेव्हा बुद्धांनी धम्मचक्र परिवर्तन केलं आणि राजगृहामध्ये येऊन काय केलं, वेळुआमध्ये काय केलं, बिंबिसाराने जे काही केलं ना, तर ते काय करते, साधना करत होते. तर त्यावेळेस राजाला वाटलं की माझा पुत्र काय झालेला आहे, सम्यक संबुद्ध झालाय की नाही, तर मला माझ्या पुत्राला काय पाहिलं पाहिजे. जोपर्यंत जिवंत आहो त्याच्या आधी काय पाहिलं पाहिजे, मला माझ्या पुत्राला पाहिलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, 1000 व्यक्तीला घेऊन एका व्यक्तीला सांगितलं, जा आणि माझ्या पुत्राला सांग की पिताजी तुझे काय, तुला पाहण्याची इच्छा आहे की नाही. तर ठीक आहे म्हणे. तो 1000 आले, बुद्धाचा उपदेश ऐकला आणि सर्व प्रविजित बनले. त्याला वाटलं आता आपण दीक्षित आहो की नाही, गृहस्थाच्या गोष्टी कशाला सांगायच्या, म्हणून ते काय कानावर घेतले नाही. पुन्हा 1000 पाठवले. त्याला असं वाटलं, अरे याला गेलं, पण हा संदेशही पाठवलाय, काय खबर काय की नाही. दुसरे पुन्हा 1000 पाठवले, तेही तिकडंच. असं करता करता काय 9000 गेले. 9000 गेल्यानंतर मग त्याने एक विश्वस्त व्यक्ती होता, त्याचं नाव होतं कालुदय. तर त्याला सांगला, अरे मी मरायच्या आधी मी पोराचं चेहरा वगैरे पाहतो की नाही, माझा पुत्र काय सम्यक संबुद्ध झाला ना. मग त्या कालुदयाला म्हटलं की बाबा आता कर, मला फक्त तू एकटाच विश्वास वाटते की नाही. काय 9000 गेले तरी एकही वापस आलं नाही, तर मला असं वाटते की तू निश्चितपणे माझ्या मुलांचं मला दर्शन करू शकतो, असा तुझ्यावर मात्र विश्वास आहे. असं म्हणलं तो कालुदय म्हणे की ठीक आहे म्हणे, पण मला एक वचन द्या म्हणे. काय, मी एक मागतो, मला वचन पाहिजे. काय म्हणते की मला सुद्धा दीक्षा घ्यायची, मला सुद्धा त्याचा शिष्य भिक्षू यायचा आहे, अशी मला परवानगी द्या तुम्ही. तर राजा म्हणतो, अरे बाबा तू भिक्षू होय का काय, हो का नको, पण मला काय कर, माझ्या पुत्राला आणून दाखव, बस एवढंच झालं. तर अशा प्रकारे केल्यानंतर तो कालुदय जातो, बुद्ध त्याला उपदेश करतात, आरहंत बनतो. आणि आरहंत बनल्यानंतर तो वर्षावासाचे सांगतो, म्हणजे मार्गाचं काय करतो तो सांगतो की बा तुमच्या पित्याने काय केलं, म्हणजे वर्णन. एखादी कवी मार्गाचं कसं वर्णन करते की मार्ग असा आहे, मार्ग तसा आहे, झाडांनी फुलेला भरलेला मार्ग आहे, त्या रस्त्याची तो म्हणजे मार्गाची प्रशंसा करतो. तर बुद्ध म्हणतात, कालुदाई काय करत आहे, तर सांगते, म्हणते भगवान तुमचे पिताजी तुम्हाला पाहण्याची इच्छा करताय आणि त्यासाठीच आम्हाला पाठवलेलं आहे. तर बुद्ध म्हणतात, ठीक आहे, मग काय कर, भिक्खू संघाला कर तयार. तर किती जण झाले हे 10,000 आणि त्याच्या आधीचे 10,000, सर्व मिळून किती झाले 20,000 भिक्खू संघाला घेऊन बुद्ध कपिलवस्तूकडे गेले. आता कपिलवस्तूकडे गेल्यानंतर त्या लोकांनी ठरवलं की बुद्ध आले, 20,000 भिक्षू आहेत, काय करायचं, कसं करायचं. तर त्यांनी ते नियोजन लावलं. नियोजन लावल्यानंतर मग सांगलं की निगृध महाविहार आहे, तर तिथे बुद्धाचं वास्तव्य केलं की नाही. मग साफसफाई केली, पाणी वगैरे भरून वगैरे ठेवलं. तर ठेवल्यानंतर काय केलं, बुद्ध गेले. बुद्ध गेल्यानंतर त्या लोकांमध्ये मीपणा जास्त होता की नाही, आम्ही क्षत्रिय म्हणून. तर त्याने लहान लहान मुलांना सुद्धा काय केलं, वंदन करायला पाठवलं. पण त्यांनी वंदन केलं का नाही. बुद्धाला वाटतं, अरे याच्यामध्ये मला लहानच समजायला आता आहे की नाही. कोणी म्हणते माझा नातू आहे, कोणी म्हणते हे वय, कोणी म्हणते आहे की नाही. तर कोणी वंदन करत नव्हतं. मग बुद्धाला वाटलं, ठीक आहे, मला काय केलं पाहिजे, याचा अभिमान मला तोडला पाहिजे, मी पण आहे ना, गर्व आहे ना. तर बुद्ध आकाश मार्गाने गेले रिद्धिबल करून आणि सर्वांच्या पायावर काय, डोक्यावर काय केले, आपल्या पायाची धूळ टाकली. तर सर्वांचा मीपणा नष्ट आला, सर्वांनीच वंदन केलं.
आणि सर्वांनी वंदन केलं. त्यावेळेस काय एक आश्चर्यमय गोष्ट घडली की आकाशातून एकदम सुंदर असं पाण्याच्या वृष्टी पडत होती आहे की नाही. सुंदर, ज्याला भिजायचं ते भिजत होतं, ज्याला नाही भिजायचं ते भिजत नव्हतं. त्याच्यासोबत फुलं वगैरे सुद्धा पडत होते, पाणी फुलं मिक्स होऊन. तर तो प्रसंग पाहिल्यानंतर असं ज्याला इच्छा होती माझ्या अंगावर पाणी पडावं त्याच्या अंगावर पाणी पडतं, ज्याला असं वाटलं की माझ्या अंगावर बिलकुल पडायचं नाही, एक थेंबही नाही, तर त्याच्या अंगावर एक थेंबही पडतं. हे आश्चर्य त्यावेळेस घडलं. तर अशानंतर बुद्ध म्हणतात की सर्व म्हणतात की अरे हे कसं काय, म्हणतात म्हणते भगवान आता पाणी कसं काय पडलं, ज्याच्या अंगावर पडायचं त्याच्या पडत आहे, ज्याच्या नाही पडत आहे. पण पाणी तर सर्व सारखंच आहे, पण असं का पडत आहे. तर बुद्ध म्हणतात भिक्षूंनो आताची गोष्ट सोडा, हे माझ्या नातेवाईकाच्या सत्कारासाठी हा पाऊस पडलेला आहे. पण मागच्या जन्मामध्ये आता तरी पाणी पडलं, पण मागच्या जन्मात काय सोनं पडलं होतं आकाशातून पावसासारखं. तर असं म्हटल्यानंतर बुद्धांनी ती जातक सांगितली, वेसंतर जातक सांगितली आणि केले. तर दुसऱ्या दिवशी बुद्ध भिक्षा मागण्यासाठी गेले. आमंत्रण कोणीच दिलं नाही ना, त्याला वाटलं हे देईल, त्याला वाटलं ते दिलं की नाही, कोणीच दिलं. मग सकाळी बुद्ध आमंत्रण घेण्यासाठी म्हणजे भिक्षाला गेले. तर त्या राजा म्हणे की बनते भगवान असं मला लाजू नये का नाही, या इथं खेळ येणार त्याच ठिकाणी तुम्ही भिक्षा मागायले. तर लगेच राजाने नेलं, जेवण वगैरे केलं. आणि जेवण केल्यानंतर मग त्यांनी सांगलं की भंते भगवान यशोधरांनी अशा प्रकारचं कार्य केलंय की नाही. तर भंते भगवान तुम्ही गेल्यानंतर बघा तिच्या आईवडील आले होते, ते म्हणले की बाबा तू आमच्यासोबतचा तुला चांगला पती देईल. पण ती काय म्हणाली की मी काय तुमच्यासोबत येत नाही, मी इथेच राहील. भंते तुम्ही एक टाइम जेवायचं जेवता, तिला समजलं ती सुद्धा एक टाइम जेवते. तुम्ही खाली झोपता हे समजलं, ती सुद्धा खाली झोपते. तुम्ही सुद्धा चिवर घालता, ते सुद्धा तशा प्रकारे आहे. तर अशा प्रकारे बुद्धांच्या वडिलांनी राजा शुद्धोधनाने यशोधरेची नाना प्रकारे प्रशंसा केली आहे की नाही. तर प्रशंसा केल्यानंतर बुद्ध म्हणतात की महाराज हेच नाही, पण जेव्हा आम्ही दोघंही एक पशु होतो, प्राणी होतो, तर तेव्हा आता तर मनुष्य आहे तर हे माझे गुण जाणते की नाही, पण मनुष्य नसताना जेव्हा आम्ही प्राणी होतो दोघंजण, तेव्हा सुद्धा ती माझ्यावर इतकंच प्रेम करत होती. म्हणून बुद्धांनी तिथं चन्न किंदरी नावाची एक जातक सांगितली. तर हे जातक तुम्हाला नंतर कधीतरी सांगता येईल. तर त्याच्यात कसं प्रकारे तिने आपल्या पतीचं प्रेम वगैरे प्रकट करून दाखवलं त्या समजते. तर अशा प्रकारे झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी नंदकुमारचा अभिषेक होता. नंदकुमार कोणाचा होता माहिती आहे तुम्हाला? प्रजापती गौतमीचा पुत्र होता. प्रजापती गौतमीला मुली किती होत्या? नंदा आणि रूपनंदा 2 मुली होत्या आणि हा व्यक्ती. तर याचा काय होता? अभिषेक होता, नंतर गृहप्रवेश होता आणि नंतर काय होता? विवाह उत्सव होता. हे 3 मंगल कार्यक्रम त्याच्याकडे होते. अभिषेक राजा होणार होते, आणि गृहप्रवेश होता आणि विवाह, हे 3 असल्याने त्या ठिकाणी बुद्धाला भोजन वगैरे केलं. बुद्धांनी चांगलं त्यांना उपदेश केला सुंदर असा. आणि उठल्यानंतर बुद्धांनी पात्र कोणाच्या हाती दिलं? नंदकुमारच्या हाती पात्र दिलं आणि बुद्ध निघले. तर त्याची इच्छा होती का घ्यायची, पण बुद्धाविषयी इतकं काय म्हणतात त्याला आपण आदर बुद्धाचा, की बुद्धाला नाही म्हणू शकत नाही. त्याला आता ठीक आहे, महालाच्या बाहेर आल्यानंतर बुद्ध आपलं पात्र घेतील. महालाच्या बाहेर आल्यानंतर त्याची इच्छा होत नाही आहे की नाही, इच्छा तर नाही पात्र घ्यायची, पण काय म्हणतो त्याबद्दल अभिमान, किती बुद्धाचा विषय आदर, तर तो म्हणू शकत नाही की भंते भगवान तुमचं पात्र आता तुम्ही घ्या बाबा, मला वापस जायचं आहे. त्याला असं ठीक आहे, त्याला वाटलं बा थोडं बाहेर गेल्यानंतर बुद्ध घेतील, तिथेही बुद्ध घेतलं नाही. अर्ध्या रस्त्यात गेले, तिथेही घेतलं नाही. तर जिच्यासोबत त्याचं लग्न होतं आहे की नाही, तर ते जनपद कल्याणी लय सुंदर त्याची होणारी बायको होती की नाही, लय सुंदर होती. तर ही गोष्ट तिच्या दासीने येऊन तिला सांगितलं, अरे लवकर जाय म्हणे आहे की नाही. तर बुद्ध त्या बुद्ध हे आपल्या नंदला घेऊन चालले, ते जर गेलं तर तू एकटी काय करशील की नाही. तर म्हणून लगेच तू लवकर जाय आणि त्याला सांग आहे की नाही की बा लवकर ये बरं आपलं लग्न आहे. तर ती लगेच तिने आंघोळ केली होती ना, तर तिने थोड्याशा घायगामध्ये ते मेकअप वगैरे तिने केला. बघा केस वल्ले होते, कपडे वल्ले आहे की नाही, फास्टमध्ये आली ना ती. तर आल्यानंतर ते लगेच आली, धावत पळत आली आणि सांगलं नंद लवकर आहे बरं आहे की नाही, तिकडंच थांबसेल आपलं लग्न आहे की नाही. जे तिने जेव्हा ते मेकअप करून आला, तर ते नंदला ते पाहिलं, त्याचे जे शब्द होते तर नंदच्या कुठपर्यंत पोहोचले? हृदयापर्यंत पोहोचले. जसा एखाद्या व्यक्तीच्या पोटात जसा बाण खुपसतो की नाही, तशा प्रकारे तो शब्दच्या हृदयामध्ये खुपसले आणि सांगलं लवकर ये बरं. तर ते म्हणे ठीक आहे लवकर येतो. तर गेला नंद. गेल्यानंतर विहारामध्ये बसला आणि बसल्यानंतर बुद्ध त्याला सहज म्हणतात, नंद भिक्षू होतो का? असं कोणी सांगितलं?
बुद्धांनी. बुद्ध म्हणल्यानंतर त्याला असं वाटलं की अरे मी कसं बुद्धाला नाही म्हणून. बघा किती गौरव. आपण जर असतो तर काय बघा, इच्छा तर 1% नाही आहे की नाही, 1% सुद्धा मनामध्ये सुद्धा इच्छा नाही की भिक्षू याची. पण बुद्ध जेव्हा म्हणतात की नंद दीक्षा घेतो का, तर बुद्धाला नाही कसं म्हणावं. बघा किती गौरव, किती आदर बुद्धाचा. तो मला ठीक आहे म्हणते, इच्छा नाही का थोडीशी बी नाही, पण बुद्धाला नाही कसं म्हणावं. म्हणून त्यांनी होकार दिला आणि दीक्षा घेतली. तर दीक्षा घेतल्यानंतर मात्र काय करत होता, तो चिवरानुसार राहत नव्हता. तर नंतरच्या दिवशी 7व्या दिवशी काय झालं, राहुल मातेने राहुलाला काय सांगितलं, आपल्या पित्याची ओळख करून दिली वरून, नाही की बाबा तुझे पश्चात, ज्याला आपण नरसिंह गाथामध्ये बुद्धाच्या शरीराचं एक एक वर्णन करून राहुलाला आपल्या पित्याची ओळख दिली. कोणत्या दिवशी, 7व्या दिवशी. तर राहुलाला वाटलं की तिला माहितीच नाही माझे पिता कोण आहेत ते. कारण बघा मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा राहुलचा जन्म झाला तर बुद्धाची इच्छा होती राहुलला पाहायची की नाही. तर जेव्हा ते मधात गेले तर राहुल मातेने काय केलं होतं, त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवला होता. त्याच्यामुळे सिद्धार्थानं 4ही कोणत्याला पाहिलं, पण त्याला त्या बाळाचा चेहरा दिसला का नाही. आणि म्हणाले काय की जेव्हा मी बुद्ध होईल तेव्हाच मी त्याला पाहिल. तर तेव्हापासून राहुलला 7 वर्षाला पाहिलं का राहुलला नाही. म्हणून त्या राहुलला माहित नाही की माझे पिता नेमके कोण आहेत ते. म्हणून राहुल मातेने बुद्धांचं एक एक वर्णन करून त्या राहुलाला आपल्या पित्याची ओळख करून दे सांगलं, बाबा हे तुझे पिता आहेत बरं. मग त्यांना सांगितलं की बघ तुला चक्रवर्ती राजा व्हायचा आहे ना. तर ते म्हणे हो मला चक्रवर्ती राजा. मग चक्रवर्ती राजासाठी धन लय पाहिजे. तुझा वडील जेव्हा गृहत्याग केला तेव्हा तुम्हाला म्हणलं ना, मोठमोठे किलोमीटरपर्यंत सोन्याचे घडे बाहेर आले होते, हिरे चांदी माणिक मोती. जोपर्यंत गृहस्थ होते तोपर्यंत होते, ज्या दिवशी गृहत्याग केला त्या दिवशी सर्वच अंतरित झाले. म्हणून राहुल महाराज म्हणते की बा ते धन आहे ना, तेवढं जर तुला जर मिळालं तर तू 100% चक्रवर्ती राजा होशील. म्हणून तू काय कर, तू वारीस आहेस की नाही त्याचा आता, म्हणून जाय आणि सांग की बा मला माझा हक्क पाहिजे की नाही. ते जे होते दिसत नाहीत. तर राहुल मातेने त्यांना सांगितलं की जा, हे तुझे वडील आहेत आणि तू त्याला वारसा हक्क माग. तर तो गेला आणि म्हणाला की श्रमण तुमची छाया कशी आहे, सावली कशी आहे, सुख देणार आहे की नाही. तर त्यांनी बुद्धाचं वर्णन केलं आणि म्हणाला की तुम्ही माझे पिता आहात का. तथागत म्हणतात होय. तर मला काय पाहिजे, तुमचा हे हक्क पाहिजे की नाही. तर असं म्हणल्यानंतर बुद्ध म्हणतात की अरे मी यांना संपत्ती कोणती देऊ, ही संपत्ती एक दिवस काय होती, नष्ट होणारी आहे. पण बुद्ध म्हणतात ठीक आहे, मी याला अशी संपत्ती देईल की ती नष्ट न होणारी. म्हणून बुद्ध म्हणतात की 7 प्रकारच्या. म्हणून बुद्ध म्हणतात की याला मी संपत्ती, म्हणून बुद्ध म्हणतात सारीपुत्र बनतेला की सारीपुत्र याला काय कर, दीक्षा दे. दीक्षा दिल्यानंतर खूप त्रास होतो कोणाला, राजा शुद्धोधनाला. तो म्हणतो भन्ते भगवान राहुलची दीक्षा दिली ना, तर भन्ते मला खूप कष्ट झालं, खूप म्हणजे सहन नाही झालं. तुम्ही दीक्षा दिली तेवढं मला हे झालं नाही, त्याच्यानंतर तुम्ही कोणाला दिली, नंदालाही दीक्षा दिली. आणि हा राहुल आहे की नाही, या राहुलला दीक्षानंतर भन्ते भगवान मला असह्य वेदना व्हायला. म्हणून भन्ते मी ते वेदना सहन केल्या, पण सर्वच लोकांना अशा वेदना सहन होतील याचा गॅरंटी आहे का. भन्ते मला तुम्ही वचन द्या. तर बुद्ध म्हणतात की कोणतं वचन. ते भन्ते की जोपर्यंत आई वडिलांची परमिशन होत नाही तोपर्यंत तुम्ही मुलांना दीक्षा देऊ नका. कारण आताच मी पाहिलं ना, किती दुःख पाहिलं मी, नंदचं दुःख पाहिलं. नंदची गोष्ट जाऊ द्या, नंद तर मोठा होता, पण हा राहुल याचं वय किती आहे, 7 वर्षाचा आहे. म्हणून म्हणते लहान मुलाला जर दीक्षा द्यायची असेल तर काय करा, तुम्ही त्या माता पित्याची परमिशन घेतल्याशिवाय दीक्षा देऊ नका. बघा लहान असेल तर परमिशन कोणाची आहे, आईवडिलाची. लग्न जर झालं तर परमिशन कोणाचं आहे, आपल्या पत्नीची. म्हणून बुद्ध म्हणतात की बनते परमिशन दिल्याशिवाय कोणाला तुम्ही दीक्षित वगैरे करणार. बुद्ध म्हणतात ठीक आहे. अशा प्रकारे गेल्यानंतर काय केलं बुद्ध, तेथून काय केले, मग लगेच वापस कुठं आले, जेतवन विहारामध्ये वापस आले. तर तेव्हा केल्यानंतर काय, तर अशा केल्यानंतर बुद्धाने सुद्धा काय झालं, तेव्हा बुद्ध म्हणतात की भन्ते मी तुम्हाला तो प्रसंग सांगला होता की जेव्हा बुद्ध सम्यक समुद्राच्या चक्करवरून पडले होते की नाही, तर काही देवता काय म्हणत्या की कोणी म्हणतं की हा व्यक्ती आरंत झाला नाही, आणि काय म्हणत्या की हा सिद्धार्थ काय मरण पावला. तर तेव्हा काही देवता येऊन राजाला सांगितलं की महाराज तुझा पुत्र मरण पावलेला आहे.
तर राजा म्हणते माझा पुत्र बुद्ध व्हायच्या आधी मेला का बुद्ध झाल्यानंतर? तो काय म्हणतात की तुझा पुत्र बुद्ध व्हायच्या आधीच मेला. तर राजा काय म्हणते असं शक्यच नाही, माझा पुत्र मरूच शकत नाही, आणि तुम्ही हे जे वाक्य म्हणता ना हे सर्व खोटं आहे. तर पुन्हा ते देवता येऊन सांगतात जेव्हा होशमध्ये आले तेव्हा की महाराज तुम्ही म्हणले ते ठीक आहे, तुमचा पुत्र काय मेला नाही. तर तेव्हा म्हणतात की भंते भगवान तुम्ही जेव्हा सम्यक समृद्धी प्राप्त केली होती तर काय देवता मला येऊन सांगल्या होत्या की तुझा पुत्र मेला. तर भंते मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. तर बुद्ध म्हणतात की महाराज आता तरी तुम्ही एखाद्या देवतावर विश्वास ठेवला नाही, तर मागच्या जीवनामध्ये काय तुम्हाला हड्ड्या दाखवल्या की तुझा पुत्र मेला. काय म्हणला की हड्ड्या दाखवल्या, जाळल्यानंतर हड्ड्या दाखवतात की नाही, तर ते हड्ड्या आणून दाखवल्या. महाराज तुम्हाला म्हणाला की महाराज म्हणाले की तुझा पुत्र मरण पावला, हे पाय तुझ्या पुत्राच्या हड्ड्या. तर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही, तर आता कसा विश्वास ठेवसाल? अशा प्रकारे केल्यानंतर राजाला महाधम्मपाल जातक सांगली, म्हणजे कशा प्रकार तो होता बाबा आहे की नाही, कशा प्रकारे हड्ड्या दाखवल्या आणि कसा विश्वास केला नाही तो पूर्ण प्रसंग सांगला. तर त्या जातकला काय म्हणतात महाधम्मपालन जाता. तर राजाला ही मागच्या जन्माची स्टोरी सांगितली, तरी सुद्धा तुम्हाला नंतर वगैरे सांगेल. तर नंतर बुद्ध गेल्यानंतर बघा, तर नंद काय होता दीक्षा वगैरे घ्यायचा इच्छा नव्हता. तर वारंवार त्याच्या मनात काय होतं त्या स्त्रीचे शब्द, नंद लवकर ये बरं आहे की नाही, आपलं लग्न आहे. त्याची ते सुंदरता तिने केलेली, मेकअप केलेला आहे की नाही, तिने जे हे केलं होतं आभूषण, केस ओढले होते की नाही, ते पाहिल्यानंतर त्या मनात कंटिन्यू चालायचं ते की अरे किती सुंदर आहे की नाही, किती सुंदर किती सुंदर आहे की नाही. म्हणून त्याचं लक्ष काय होतं चिवरमध्ये होतं का नाही, त्याच्यामुळे कंटिन्यू तिच्याकडे लक्ष होतं तिचं त्याचं. त्याच्यामुळे काय भिक्षू म्हणाले की अरे काय तू हे की नाही, तू भिक्षूच्या लायकीचा आहे, म्हणजे भिक्षूचे जे नियम आहेत त्याच्यात तू बसतो का, असं वाटते कधी तू गृहस्थाचं चिंतन आहे. तर असं म्हणल्या तो म्हणाला की भिक्षूंनो मी फक्त बुद्धाने हो म्हटलं नाही म्हणू शकलो नाही, मग दीक्षा घेतली. एक ना एक दिवस मी वापस जाणारच आहो, मनाने घेतली का दीक्षा मी वापस जातो. असं केल्यानंतर ते म्हणाले की अरे काय माणूस आहे की नाही. तर अशा प्रकार केल्यानंतर ही गोष्ट कोणाकडे गेली बुद्धाकडे गेली. तर बुद्ध म्हणतात की नंद हे जे भिक्षू ज्या तू जे हे करतोस या भिक्षूला सांगलं ते बरोबर आहे का. ते म्हणाले होय भंते भगवान तुमच्याविषयी गौरव तुमचा आदर आहे, तुमचा मान सन्मान करतो म्हणूनच मी दीक्षा घेतली आहे. किंवा माझ्या मनात दीक्षा संन्यासव्याचा विचारच नाही. मी एक दिवस मी गृह सोडून काय करतो, मी गृहस्थ जीवनात जातोय की नाही. तर असं म्हणल्यानंतर बुद्ध म्हणतात की ठीक आहे ठीक आहे. मग बुद्धाला समजलं की याचं लक्ष कोणात आहे, त्या सुंदरीमध्येच आहे की नाही. काय म्हटली की लवकर आहे बरं आपलं लग्न आहे की नाही. तर ती गोष्ट काय त्याच्या हृदयापर्यंत पोहोचलेली आहे. बघा कधी कधी बघा एखादी लय जर सुंदर जर पोरगी जर एखादी पाहिली तर बघा मुलीला कधी झोप लागत नाही की ना, तेच ते दिसते. तिला जर म्हटलं हिच्यासोबत लग्न करायचं आणि ते जर सोयरेक तोली तर बघा झोप लागते का. काय काय मुली फाशी घेतात आहे की नाही, तिला वाटते की माझं लग्न तुटलं बाबा आहे की नाही. तर तसं त्याला वाटलं की अरे माझं लग्न आहे की नाही, ती आहे की नाही, आणि दुसऱ्या दिवशी माझं लग्न आहे की नाही. तर बुद्धाने मला दीक्षित केलं. मग रात्रंदिवस विचार कशाचे होते तिचेच होते, एकच शब्द की लवकर ये बरं आपलं लग्न आहे की नाही. तिचा चेहरा तिचा मेकअप तिचे केस ओढले घुंगराळे बाल वगैरे. तर अशा प्रकारे होतं ना. तर ते त्याला आठवू लागलं, म्हणून त्याला कंटिन्यू वाटतं की मी एक ना दिवस गृहस्थमध्ये. तर बुद्धाला वाटलं की अरे असं आहे का. तर बुद्धाने काय केलं त्याला त्याच्या खांद्याला घेरलं आणि एका जंगलामध्ये खूप आग लागली होती. तर ते आग लागली होती की नाही. तर तिथे गेले. तर गेल्यानंतर एक वानेरी होती, तिचा अर्धा वगैरे चेहरा वगैरे अर्ध शरीर वगैरे जळालं होतं की नाही. तर तिथं बुद्ध अंतरित होऊन त्या जंगलात गेले आणि बुद्धाने त्या वानेरींना दाखवलं बुद्धांनी की नंद ही वानेरीन पाय कशी आहे. त्याने भंते हिच्याकडे तर पाहावं वाटत ना, तिचा आकार प्रकार बघा आहे की नाही, अर्ध्या वगैरे कशी तरी जळालेली आहे की नाही, अपवित्र वाटते ही पायासाठी. बुद्ध म्हणतात नंद ध्यान धरून पाय बरं. पाहिले. नंतर बुद्धाने तिथून त्याला घेतला आणि तावतीस देवलोकामध्ये घेऊन गेले त्याला. तावतीस देवाला घेऊन गेला तर शक्राच्या 500 अप्सरा होत्या. शक्राच्या किती 500 अप्सरा होत्या ना. तर ते बुद्धाला वंदन करायसाठी आल्या. तर हा मोठे मोठे डोळे करून पाहत होता. त्याला वाटलं पायापासून तर ते केसापर्यंत असे डोळे लपलप करत ना, इतक्या सुंदर ते स्त्रिया पाहिला एक 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 एकले घ्या. बुद्ध म्हणतात नंद बरोबर पाय बरं. ते म्हणते होय म्हणते भगवान. तर त्याला असं वाटते की बापरे काय सुंदर आहेत ना हे स्त्रिया. तर असं केल्यानंतर लय निहारून पाहत नाही एकाएकाला. तर ते म्हणते भंते. बुद्ध म्हणतात नंद बरं मला हे सांग, जे जिच्यासोबत तुझं लग्न होणार होतं ती स्त्री सुंदर आहे का हे अप्सरा सुंदर आहेत. जिच्यासोबत तुझं लग्न आहे ना ती सुंदर आहे की हे अप्सरा सुंदर आहेत.
असं म्हणल्यानंतर ते म्हणते भंते भगवान, ते तुम्ही मला वानेरीन दाखवली का जळालेली, मला तर ती कशी वाटते, त्या माकडींसारखी वाटते. बघा, जिच्यासाठी चिवर काढायला तयार होता. तर बघा बुद्धाचं कन्वर्ट कसं करतात बघा बुद्ध. तिचं चित्त कन्वर्ट करण्यासाठी बुद्धांनी पहिले काय दाखवले त्याला, ती वानेरीन दाखवली. तिथून कुठं केलं, डायरेक्ट तावतीस देवगण. कोणाच्या स्त्रिया दाखवल्या, त्या शक्राच्या 500 पत्न्या दाखवल्या त्याला, आणि सांगलं की बघ हे सुंदर आहे का, जिच्यासोबत तुझं लग्न आहे ते सुंदर आहे. असं नंतर ते म्हणाल भंते भगवान, जिच्यासोबत मी लग्न करतो ना ती स्त्री कशी ती माहिती आहे का. तर बुद्ध म्हणले कशी, ती तुम्ही मला अर्धी जळालेली वानेरीन दाखवली नाही का, तशासारखी आहे. आणि भंते या स्त्रियांची तो गोष्ट सोडाच तुम्ही, तिच्या पायाची धुळही नाही, यांच्या पायाची ती, जिच्यासोबत मी लय सुंदर म्हणतो तिला स्त्रीला, तर या अप्सराच्या पायाची ती धुळही नाही आहे. असं केल्यानंतर बुद्ध म्हणतात की बघ, तू जर माझ्यानुसार जर धर्म जर शिकला, मी सांगलं तसं जर वागलं ना, तुला हे 500 अप्सरा तुला देतो. तो म्हणाल भंते खरं सांगता ना, 100% सांगता नाही 500 देसाल म्हणून, मला वचन द्या तुम्ही, मी जर तुमच्यानुसार जर चाललो, तुमच्यानुसार धर्माचं पालन जर केलं तर काय करेल मी, त्याचं पालन करतो, पण त्याच्या बदल्यात मला काय पाहिजे, ह्या 500 स्त्रिया पाहिजे. तर बुद्ध म्हणले मी तुला वचन दिलं. त्याला वाटते बुद्ध बोलले ना तर ते वापस घेत नाही. लय त्याला वाटलं इतक्या सुंदर, एक सोडून किती 500 आहे की नाही. त्याला वाटलं की आता आपलं लय साधलं आहे की नाही. म्हणून बुद्धाला त्यांनी वचन दिलं की भंते तुम्ही जसं सांगाल तसं मी अभ्यास करतो. लगेच देवलोकातून आणलं आणि बुद्धांच्या नुसार तो काय करू लागला, अभ्यास करू लागला. तर थोड्याच वेळामध्ये अरहंत झाला. अरहंत झाल्यानं त्याला असं वाटलं की अरे मी कोणाला वचन दिलेलं आहे, बुद्धाला वचन दिलं ना की मला ते 500 पाहिजे, आता मला ते 500 स्त्रिया नको. तर लगेच शक्र आले, ब्रह्मा आला, बुद्धाला वंदन केला, सांगलं भंते भगवान, नंद हे अरहंत झाला, दुःखातून मुक्त झालेला आहे. तर बुद्ध म्हणतात की ठीक आहे, मी जाणलं की तो अरहंत झाला की नाही. मग नंदाला वाटलं की अरे आपण बुद्धाला काय केलेलं आहे, वचन मागलं की नाही. तर ते वचन लगेच सांगलं. मग लगेच बुद्धाकडे आला, बुद्धाला वंदन सांगलं की भंते मला ती कोणती एकही स्त्री नाही पाहिजे आता. तर बुद्ध म्हणतात की भंते मी तुम्हाला त्या वचनातून मुक्त करतो. तर बुद्ध म्हणतात नंद, ज्या वेळेस तू अरहंत झाला त्याच वेळेस मी वचनातून मुक्त झालो. तर तेव्हा काय काय भिक्षू म्हणतो की नंद कधी जाणार आहे चिवर काढून, आहे की नाही, मरच दे ना. तर नंद म्हणते की माझी काय आता गृहस्थामध्ये माझं मन नाही. भिक्षूला वाटलं पहिले काय म्हणत होता की मी एक दिवस चिवर काढून जातो आहे की नाही, मी गृहस्थ होणार आहो, आणि आता काय म्हणते की माझी गृहस्थमध्ये इच्छा नाही आहे. तर ते लोक कोणाकडे आले, बुद्धाकडे आले आणि म्हणाले की भंते भगवान, नंद असं म्हणतो, पहिलेच म्हणतो की मी आता चिवर सोडून काही दिवसानं घरी जाणार आहो, आणि आता म्हणते का मी गृहस्थ होणार नाही, संन्यासी राहतोय की नाही. तर भंते काय आम्हाला समजलं. तर बुद्ध म्हणतात की पहिले जे म्हणलं होतं तर काय होतं, त्याचं चित्त कसं होतं, त्या न झाकलेल्या घरासारखं होतं की नाही, पाणी पडलं तर गळायचं. तर ते पहिले त्याचे विचार तसे होते, आहे की नाही, आणि कंटिन्यू त्याच्या गृहस्थाचे विचार होते ना, त्याच्यामुळे त्यामध्ये राग द्वेष मोह माया मत्सर लगेच प्रवेश करायचं. पण आता तसं आहे का त्यांचं, नाही. आता काय केलं त्यांनी, ध्यान केलं ना, ध्यान करून एकदम घर काय केलं, पॅक केलं, गवत वगैरे शाकारलं, किती जरी पाणी आलं तर मधामध्ये एक थेंब सुद्धा जात नाही, आहे की नाही. त्याच्यामुळे त्यांनी ध्यान करून काय, त्याच्यामध्ये राग द्वेष प्रवेश करत नाही, द्वेष मोह माया काहीच प्रवेश करत नाही, या सर्वातून तो मुक्त झालेला आहे. जशा प्रकारे एक सुंदर असं घर, तर ते थोडं सुद्धा त्याच्यात पाणी टपकत नाही. तर अशा प्रकारे केल्यानंतर बुद्ध म्हणतात भंते असं कसं काय. तर बुद्ध म्हणतात भिक्षूंनो, मी याला आताच प्रकारे चांगल्या प्रकारे मार्गावर लावलं का, याला हे असं सांगून. तर बुद्ध म्हणतात बघा ना की नंदला काय केलं, एक बहाणा देऊन काय केलं, अरहंत बनवलं नाही. तर बुद्ध म्हणतात की मी याला आताच शिकवलं का, याला आताच बहाणा दिला का, मी मागच्या जन्मात सुद्धा याला मी तसंच केलं. तर भिक्षू म्हणतात भंते आता कसं केलं ते आम्ही पाहिलं, याला चांगला आहे की नाही, तर मागच्या जन्मात तुम्ही याला कसं काय चांगल्या मार्गावर आणलं. तर बुद्ध म्हणतात भिक्षूनो तुम्हाला ऐकायचं का. तर भिक्षू म्हणतात होय भंते भगवान ऐकायचं आहे. तर बघा त्यावेळेस बुद्ध सांगतात की एका वेळेस काय होतं, भूतकाळामध्ये वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करत असताना, तर त्यावेळेस काय एक कुंभार होता आणि त्याकडे एक गध होतं, गाढव.
तर ते काय करायचं, कुंभार मडके वगैरे बनवायचा आणि त्या गाढवावर लादून कुठून याचा, या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात ते मडके विकण्यासाठी. कधी जवळचा टप्पा होता तर कधी दूरचा टप्पा होता, कधी मुक्कामाचा काम होता की नाही. तर अशा प्रकारे ते मडके बनवून त्या याच्यावर विकायला जायचा. तर एका ठिकाणी काय केलं, एका गावात गेले आणि गावात गेल्यानंतर त्यांनी काय केलं, ते मडके घेतले आणि त्याला काय नाही चारण्यासाठी सोडलं. त्याला सांगितलं, बघ मी आता हे मडके वगैरे विकून होते की नाही, तोपर्यंत तू काय कर, चर आहे की नाही. तर गेला. आता गेल्यानंतर काय होतं, त्या ठिकाणी गधी होती. त्या गधीने काय पाहिलं, त्याच्याकडे आली आणि प्रेमानं बोलू लागली की नाही. त्याला सांगितलं, तुम्ही कुठून आले. त्याने सांगलं, आम्ही या ठिकाणी आलो. मग हे तुमचं रोजचंच आहे का. ते म्हणे हो. मग रोजचा किती प्रवास करता तुम्ही. त्याने सांगलं, गाव जवळ असलं तर जवळ जातो, दूर असलं तर दूर जातो की नाही. आणि अशा प्रकारचं आमचं काय कंटिन्यू आहे की नाही, इथं जाणे तिथं जाणे तिथं जाणे, कधी कधी 1 योजन, कधी 5 योजन आहे की नाही, कधी कधी खूप खूप दूर 3-3, 4-4 दिवसाचा प्रवास होते. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. बरं मग ठीक आहे, तुमचं लग्न झालं की नाही म्हणे. ते काय म्हणे, गधी त्या गध्याला म्हणे. ते म्हणे काय लग्न वगैरे काय नाही झालं म्हणे. बरं म्हणे, मग तुम्ही इतक्या दूर आले तर बघा तिची बोलण्याची पद्धत, त्याला आपल्या इकडं आकर्षित करण्याची. आता बघा एखाद्या मुलाला, एखादी तर मुलगी जर आकर्षित करायला काय करते, केस विचारते की नाही, हे करते ते की नाही. आता तुम्हाला माहिती आहे कशी करते. तर ते गधी बघा, प्राण्याचं कसं आहे बघा. तर प्राणी कसं असं बोलते, सांगते, बरं तुम्हाला बायको ना, मग तुमचे पाय वगैरे दाबायला कोणीच नसत, वस्ता काहीच नाही, पण बघ बोलण्याची भाषा बघा तिची काय म्हणते. बरं इथून गेले तुमचे पाय दुखत असतील नाही. ते म्हणे हो. मग तुम्हाला पत्नी नाही, मग तुमचे पाय कोण दाबते. मग तुम्हाला पाय दाबायलाही कोणी नाही आहे की नाही. मग अशा प्रकारे तिने की नाही लय प्रकार त्याला समजून सांगलं. त्याला काय केलं, आपल्या इकडे आकर्षित केलं. सांगितलं की बघा तुम्ही जर इथं थांबले तर काय करल, मी तुमची लय सेवा करल. सेवा करल तर काय करल, तुमचे पाय दाबेल. असं करायचं की त्याला की नाही, त्या गध्याला त्याने तिने काय लय भडकवलं आणि सांगलं की आता काय कर, तुझा मालकाला की जाऊच नको, इथेच थांब, मग आपण दोघं चांगल्या प्रकारे सुखाने राहू. अशावर त्या गधीने काय केलं, त्या गध्याला आपल्याविषयी आसक्ती करून की भडकवलं. आता भडकवलं तर मग तिला समजलं की मी तिकडं थांबतो, तुझं जर मालक आला तर मला रट्टे देईल आहे की नाही, म्हणून मी दूर थांबतो आणि तू कोणता ना कोणता बहाणा करून काय इथेच थांब, नंतर आपण दोघं सुखाने राहू, जिथे जाय तिथे जाऊ, जे खाय ते काय की नाही, चांगल्या प्रकारे सुखाने राहू. अशा प्रकारे तिने त्या गद्याला भडकून दिलं. मग ती काय गेली दूर. दूर गेल्यानंतर ह्या मडके वगैरे विकून आला ना आणि म्हणते चारे म्हणते आपण जाऊ आपल्या घरी. ते म्हणते तू जाय म्हणते, मी काय येईना. हां तू येईना बघ म्हणते, मी तुला म्हणते अशा प्रकारे लांबी काय करते, फोक घेईल म्हणते. आणि त्या फोकाला काय अशा प्रकारे इतीत काय त्याला काटे असतं, अशा काट्याने काय म्हणते तुला झोडपे देईल म्हणते नाही आला तर. तर हे म्हणते त्याचं नाव मरकट असते आहे की नाही. हे मरकट म्हणते तू मला मारायला तुला पद्धत माहीत आहे ते, पण मी काय तुला सोडवून का म्हणते बघा की नाही. मी म्हणते मी मागे काय करेल, मागच्या पायाने काय करेल, तुझ्या तोंडावर पाय मारेल मागचे दोन्ही मी, आणि तुझे दात पाडून टाकेल, तुझ्या छातीवर टेल आहे की नाही. तुझे दात तर पाडून माझ्या मागच्या पायाने काय करेल, तुझे दात पाडून टाकेल. तू जर मला मारलं तर मी सोडेल का तुला मी मागच्या पायाने मारतो. त्या व्यापाऱ्याने तर विचारच केला, अरे म्हणे माझं गद किती चालतं, कधीच असं बोललं नाही, फिरवून तर बिलकुलच बोललं नाही. पण आज काय करणार, आज काय करणार की असं म्हणते की मी याला जर मारतो म्हणलं तर काय म्हणते की मी तुलाही मारतो, तू काय मला मारू शकतो का, मी काय मारू शकत नाही का तुला मार. तू जर मला तशा लाकडाने मार, जशा त्या याने मारलं की ज्याला काटेरी झाड असते की नाही फांदी, की त्याला 1-1 इंच काटे असतात, त्याने काय म्हणते त्या फाटीने तुला काटेरी फाटीने मी तुला मारेल. तर त्यावेळेस काय म्हणते तूच मारू शकतो का, मी सुद्धा माझ्या मागच्या पायाने तुझ्या तोंडावर लाता मारतो म्हणते मी. तर असं केल्यानंतर मग त्याला वेगळं वाटते की माझ्या गद्याला भडकवलं कोण. आता तर चांगलं होतं, मीच तर म्हणलं की बा तू चर, मी लगेच शिकून तर काय मी हो म्हणे, आणि आताच म्हणे असं काही करायला. तर मग त्याने विचार केला की नेमकं काय झालं बघ ना, याला कोणी भडकवलं का. मग तो काय करू लागला, इकडं तिकडं त्यांनी पाहायला सुरुवात केली. त्याला तिकडं दूरच्या दूर काय दिसली, गधी दिसली. त्याला वाटलं यार या गधीनेच काय केलं, याला भडकवलं नाही आणि म्हणून हे याला तयार नाही. तर मग त्याला वाटलं ठीक आहे. मग आता म्हणत्यामध्ये काय केलं, ते म्हणे तू येऊ नको म्हणे, पण जाऊ दे म्हणे, तुला काही सांगायचं होतं म्हणे, आज उद्या पण सांगायची इच्छाच नाही झाली. सांगायचं होतं ना पण तुला इच्छाच नाही, पण जाऊ दे तू येऊ का नाही, पण तुला सांगतो आता मी. तुझ्यासाठी काय एक अप्सरासारखी गधी धुंडली मी. किती बघा, त्याला आता इकडे कन्वर्ट करायचं म्हणल्यावर काय म्हणते की तुला सांगायचं होतं पण विसरलो,
पण तू येऊ का नको, पण मला ती मनातली गोष्ट आता सांगायची इच्छा आहे. तुला कधीतरी रोज सांगायची इच्छा, पण वेळच मिळाला नाही ना, पण आता वेळ मिळाला. तर म्हणते बघ, तुझ्यासारखी एक अप्सरासारखी गधी मी धुंडली. तिचे डोळे काय, तिचे होठ काय, तिचे नाक काय, तिचा चेहरा काय की नाही, पहाजोगाच आहे की नाही. त्या गधीचं गिऱ्या एक एक वर्णन करून त्यांनी त्या गध्याला सांगितलं, अरे मी हे करणार होतं, पण मला अशा प्रकारे गधीचं तुझ्यासोबत लग्न करून द्यायचा विचार होता मला, पण वेळच मिळाला नाही ना. तर त्याने सांगल्यानंतर त्याला वाटलं, हां अशी आहे का गधी ती, आहे की नाही. त्याने काय केलं, लय लय वर्णन करून सांगलं त्या गधीचं. अशी गधी मी पाहिली आणि म्हटलं की नाही, माझ्या गध्याला ही गधी सोबते आहे की नाही, आणि म्हणून तुला सांगायचं होतं, पण वेळच मिळाला नाही ना. तर म्हणून आपलं यासाठी लवकर चाल म्हणालो, कारण आपला तिकडे जायचं आहे. गध म्हणते, खरं सांगतोस ना मरकट, हां खरं सांगायला ना. ते म्हणते, हो खरं. बघ बरं, नाहीतर मग तिथे गेल्या तर लग्न देणार नाहीस करून. ते म्हणते, वचन पाहिजे. ते म्हणते, ठीक आहे वचन घे. आणि मग काय करते, त्याला आणते. आणल्यानंतर ते गध म्हणते, आज म्हणते लय दिवस झाले म्हणते, हे त्याचं काय गोष्टच करणार म्हणते हा माणूस, हां गोष्टच करणार ना. मला काय सांगलं की बा अशा गधीसोबत तो लग्न करून दिलं, आता लय दिवस झाले ना, येऊ नाही वेग नाही, पण हा त्या गधीचा विचारच करणार. तर ते म्हणते, मरकट तू मला वचन देऊन आणलं होतं ना म्हणते, तशा प्रकारे गधी आहे की नाही, आणि आता देईना झाला तू. ते म्हणते, नाही म्हणते, मी माझ्या नियमामध्ये जे नियम मी जे तुला वचन देणार ते वचन पूर्ण करतो म्हणते. पण ऐक म्हणते, बघ आज जितका तुला रोज देतो, आज तुला जे रोज देतो ना, रोजचा कामाला केला तर तितकाच रोज तुझं लग्न झाल्यानंतर गधी आल्यानंतर तुला तितकाच रोज देतो, आहे की नाही. आता जेवढं तुला खायला देतो की नाही, तर तुझं लग्न दुसरी जे गधी येईल की नाही, त्या गधीला सुद्धा मी एकते ना, या रोजातून दोघं जण बघून घ्या. जास्त तुम्हाला देईल का, नाही देणार. हां पुढे चालून जर तुम्हाला संतान झाली तर ते संतान सुद्धा काय करायला पाहिजे, याच्यातच भागून घ्या तुम्ही. मी असं समजणार की बा आता याला संतान झाली थोडंसं जास्त येईल. जसा तुला आता जसं जेवढं मी खाद्य देतो तेवढं लग्न झाल्यावरही देतो, आणि मुलगा झालं तरी देतो. अशी जर आठ जर तुला कबूल असेल तर आता तुझं लग्न करून देतो. ते गध म्हणते, अरे यानेच माझं पोट भरणा, जे देते त्यानेच माझं पोट भरणा, आणि जर गधी आणली तर मग तिला काय दे, मलाच पूर्ण नाही, तर तिला काय नंतर पोरगा झालं तर मग ती बा तेवढ्यात असं म्हणा. त्याच्यामध्ये जी काही लग्नाची इच्छा होती ना, ते निघून गेली. तर अशा प्रकारे बुद्ध म्हणतात की त्यांच्यामध्ये जी काही आशा होती, ज्या गधीने याला भडकवलं होतं, आशे तृष्णा होती, ते तृष्णा बुद्धाने काय केली, नष्ट केली. म्हणून बुद्ध म्हणतात, बघा त्या जनपद कल्याणीचं काय केलं, तिच्यापेक्षा काय केली बुद्धाने, सुंदर अप्सरा दाखवल्या की नाही. तसंच बुद्धाने या मागच्या जन्मात काय केलं, तर त्यांना काय केलं, ते गधीवर आसक्त होता की नाही, तर ती आसक्ती तिच्यामधून काढण्यासाठी काय केलं, एका सुंदर गधीचं वर्णन करून सांगली, बा याच्यासोबत तुझं लग्न करते आहे की नाही. तर अशा प्रकारे केल्यानंतर बुद्ध म्हणतात की जी ती गधी होती मागच्या जन्मात, ही या जन्मातली काय होती, ती जनपद कल्याणी होती. आणि गध जे होतं तर ते हा आनंद होता, आणि जो मरकट होता ते व्यापारी होता की नाही, कुंभकार. तर बुद्ध कोणतं म्हणतात, ते कुंभकार मीच होतो. अशा प्रकारे त्या जातकचा बुद्धाने सांगून त्या जातकचा हे केलं. अशा प्रकारे बुद्धाने त्या सर्वांना काय अनुशासन करून नंद स्थवीर कथा अशा प्रकारे सांगितली. तर म्हणून आपल्याही जीवनामध्ये जेव्हा जेव्हा आपण जातो तर कशा कशा गोष्टी आपण काय होतो, आसक्त होतो, आणि ते आसक्तपणा काय करते, आपल्याला मग दुःखात वगैरे परिवर्तन करतात. म्हणून बुद्ध म्हणतात की आपण जे डोळ्याने जे रूप पाहतो, तर त्या रूपाविषयी काय होतं, आपण आसक्तीने मानते. मग रूप एकच आहे का, नाना प्रकारचं आहे. घराचं आहे बघा, एखाद्याचं घर पाहिजे तर बघा आपल्यामध्ये काय होते, लगेच लोभ उत्पन्न होते, अरे मध्ये किती सुंदर घर आहे, मला असं घर नाही की नाही. आणि मग काय करते की अरे याचं लय सुंदर आहे, मग काय करते, आपलं मन बघा जळते त्याच्याविषयी की नाही, त्याचं नुकसान व्हायला पाहते. एखाद्या घरी जर गाडी जर मोठी आली तर काय म्हणते की बघ आपल्या इथं काहीच नाही, बघ याच्या घरी एवढी गाडी. तर बघ आपलं मन कसे होते, एक लोभी होते, अरे मला असं मिळालं पाहिजे, पण त्याला माहिती आहे की आपल्याला मिळत नाही. मग काय करते, मनामध्ये त्याच्याविषयी द्वेष निर्माण करते, अरे याचं नुकसानच हो. आपल्याला दुसऱ्याची भरभराट व्हायची इच्छा होते का, नाही. म्हणून आपण जे जे डोळ्याने रूप पाहतो ते काय करतो, त्या रूप पाहिल्यानंतर काय होते, आपल्यामध्ये आसक्ती निर्माण होते. पण जेव्हा आपण समजतो की अरे ही गोष्ट तर माझी नाही आहे, हे त्यांची कमाई आहे, त्या कमाईमुळे ह्या गोष्टी झाल्या त्याला प्राप्त, मी जरी तशी कमाई केली असती तर मला सुद्धा प्राप्त झालं. म्हणून आपण डोळ्याने जे रूप पाहिलं तर ते रूप समजायचं की ते माझं नाही. डोळ्याने आपण घर पाहिलं कोणाचं समजायला पाहिजे, ते घर माझं नाही आहे. तुमच्यामध्ये लोभ येणार नाही, द्वेषही येणार नाही. त्याच्यानंतर एखादी मुलगी असो, मुलगा असो, स्वतः असो, कपडे असो, दागिने असो
किंवा नाना प्रकारच्या गोष्टी असो, ते पाहिल्यानंतर काय, जेव्हा तुम्हाला समजले की ह्या गोष्टी माझ्या नाहीत आहे, तर तेव्हा काय होते, तुमच्यामध्ये लोभ येणार. जसे बघा, एखाद्या रस्त्याने जर 100 रुपये जर दिसले, तर बघा आपण काय करतो, उचलतो की नाही. तर जेव्हा तुम्ही समजायला पाहिजे की अरे हे पैसे काय माझे नाहीत आहे, म्हणून बुद्ध म्हणतात कोणतीही वस्तू जर पाहिली तर त्या वस्तूला तुम्ही काय समजा, सरप समजा. जेव्हा आपण एखादे पैसे पडलेले पाहिले किंवा एखाद्याचं काही जरी पाहिलं, तर समजायला पाहिजे अरे हा काय आहे, साप आहे, याला जर हात लावता डसेल की नाही, ह्या व्यक्ती डसेल. म्हणून बुद्ध म्हणतात की जेव्हा जेव्हा दुसऱ्याच्या वस्तू तुम्ही पाहता, तर समजा काय आहे, साप आहे, हा डसणार आहे. डसणारा म्हणजे की आपल्यामध्ये लगेच लोभ उत्पन्न होईल. एक तर ते लोभ आपला नष्ट करून टाकेल, नाहीतर दुसऱ्याला नष्ट करून टाकेल. म्हणून बुद्ध त्याला काय म्हणतात, सरप म्हणतात, हे की नाही. एक तर आपण ते डसल्यानंतर आपण मरेल, नाहीतर तो मरेल. तर म्हणून बुद्ध म्हणतात की बाह्य ज्या गोष्टी पाहिल्या तुम्ही लोभामुळे, तर ते काय, सर्पासारख्या तुम्ही समजून घ्या. आपल्या जीवनामध्ये जेव्हा लोभ येते, तर काय केलं पाहिजे, आपण त्या लोभाचं काय केलं पाहिजे, ते लोभ दूर करण्यासाठी आपण प्रयास केला पाहिजे. आपल्यामध्ये द्वेष आला, तर आपण द्वेष न करता काय केलं पाहिजे, मैत्री भावना केली पाहिजे. मी सुखी हो, दुसरा व्यक्ती सुखी हो. त्याच्यानंतर आपल्यामध्ये कंजूसपणा जास्त येते, आहे की नाही, दुसऱ्याला न द्यायचा. तर आपण समजायला पाहिजे की नाही, माझ्यातून कंजूसपणा नष्ट करण्यासाठी मला काय केलं पाहिजे, थोडं 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 दान केलं पाहिजे. माझ्यातून मीपणा नष्ट करायचं काय केलं पाहिजे, आपण वडीलधाऱ्या माणसाचा मान सन्मान केला पाहिजे, आहे की नाही, गुरुजनाचा मान सन्मान केला पाहिजे. तेव्हाच आपल्यामध्ये मीपणा नष्ट होते. म्हणून बुद्ध म्हणतात की जे काही हे आपलं शरीर आहे, या शरीरामध्ये राग, द्वेष, मोह, माया, मत्सर कधी प्रवेश करतात, तर ते प्रवेश नाही केल्या पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे, आपण ध्यान केलं पाहिजे. ध्यान केलं तर आपल्यामध्ये लोभ येत नाही, द्वेष येत नाही, मोह हे प्रवेश करत नाही. मग काय केलं पाहिजे, रागाला तुम्ही काय केलं पाहिजे, अशुभ भावना केली पाहिजे. तुमच्यामध्ये द्वेष उत्पन्न झाला, तुम्ही काय केले पाहिजे, मैत्री भावना केली पाहिजे. तुमच्यामध्ये लोभ आला, कंजूसीपणा, तर काय केलं पाहिजे, दान केलं पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही मनामध्ये ध्यान केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. तर अशा प्रकारे चिंतन जर जो व्यक्ती करेल, तर त्याच्यामध्ये काय, राग द्वेषमुळे प्रवेश करणं आहे, तर त्याला म्हणतात एकदम यांचं घर काय, सुरक्षित केल्याने यांचं घर. तर घर सुरक्षित केल्यानंतर पाणी त्या घरात पडेल का, नाही पडेल. पण ज्या व्यक्तीने सुरक्षित केलं नाही आहे घर, तर त्याच्यामध्ये काय मात्र तो पाणी प्रवेश करेल. त्याच्यामुळे त्या माणसाला काय होईल, महादुःखानुभव. त्याच्यामध्ये राग द्वेष मोह लगेच मनामध्ये येईल. एखाद्या घर पाहिलं की लगेच लोभ आपल्यामध्ये उत्पन्न झालं की नाही, एखाद्याला आपण दुश्मन पाहिलं की लगेच द्वेष उत्पन्न झाला, आहे की नाही. एखादी गोष्ट पाहिली तर आपल्यामध्ये काय, कोणाला द्यायचं म्हटलं तर आपल्यामध्ये कंजूसीपणा होते. तर ते नष्ट करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, ध्यान भावना केली पाहिजे, मैत्री भावना केली पाहिजे. म्हणून ही जी कथा आहे, तर ती नंदस्तवीची कथा आहे. म्हणून बुद्ध म्हणतात की अशा प्रकारे बुद्धाने हे करून, बुद्धाने ही जातक कथा, नंदस्तवीर कथा इथं संपवली. म्हणा साधू साधू साधू.